विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली. पुण्याच्या आंबेगावात माळीन फाट्यावर दरड कोसळली. 2 घरांवर दरड पडल्यानं मोठा धोका. तर आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प. पुण्यात वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. जंगली महाराज मार्गावरती मोठं झाड कोसळलं. वाहतुकीवर परिणाम. मुंबईत पावसाची काहीशी विश्रांती. आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह उपनगरातील वाहतूक सुरळीत सुरू. 3 दिवसांपासून वसई विरारसह नालासोपारा परिसर पाण्याखाली. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. तर नालासोपाऱ्यामध्ये पुराच्या पाण्यातून वाहून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना. विरारहून चर्चगेटकडे येणारी रेल्वे वाहतूक उशिरा. नालासोपारा वसई रेल्वे स्थानकामध्ये आजही रुळांवर पाणी. लोकल अर्ध्या तासानं उशिरा. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक छोटे मंदिर पाण्याखाली. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार अशी चर्चा. एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी. सूत्रांची माहिती. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये मुंबईत भेट. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानं भुवया उंचावल्या. महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चा फेटाळल्या. मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीत परभणीचे आमदार राहुल पाटलांची दांडी. घरी कार्यक्रम असल्यानं येऊ शकलो नाही असं ठाकरेंना कळवलंय. राहुल पाटलांची माहिती. यापूर्वी झालेल्या बैठकीतही पाटील अनुपस्थित. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी आता उद्धव ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार. अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात ठाकरेंचं आंदोलन. राज्यभरातील आंदोलनाबाबत आमदारांनी लक्ष घालण्याच्या सूचना. भाजपचे नेते विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये भेट. दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती. 2 सप्टेंबर रोजी खडसेंचा 75वा वाढदिवस. भाजप नेते उपस्थित राहणार अशी माहिती. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीत हजेरी. महाराष्ट्राला 10 टीएमसी इतकं पाणी देण्याचा बैठकीत निर्णय. उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार. फडणवीसांची माहिती. कल्याण डोंबिवलीमधील दहिवलीमध्ये भूस्खलन. शेलार कुटुंबाच्या घरावर डोंगर कोसळला. वडील आणि मुलाचा मृत्यू. तर 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं. आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. अद्याप समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाचं आवाहन. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनाची थरारक दृश्य समोर. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू. सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. मोठी दुर्घटना. हॉर्मुझमधील हल्ल्यानपैकी सामन्यात टीम इंडिया 76 धावांवर ऑल आउट. भारताचा 125 धावांनी मोठा पराभव. मालिकेत इंग्लंडची 2-0 ने आघाडी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.